वाणीनं आमचे जे श्रोतागण आहेत अतिशय सुखावून जातात। लांबून आलेले इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VS अगरकर सर ते आपल्या समोर मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती आहे। आज आपण सर्वजण येथे 52व्या तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण शास्त्र प्रदर्शनाच्या निमित्ताने जमलेलो आहोत। या उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम मी आपले राष्ट्रसंत मुसाजी महाराज तसेच कर्मयोगी संत गाडगे बाबा, आपल्या भारताचे थोर शास्त्रज्ञ CV रमन, तसेच माजी राष्ट्रपती व भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मुसाजी महाराज नामवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चकवे सर, त्याचप्रमाणे ज्यांचं आताच आपण थोडक्यात मार्गदर्शन घेतलं असे आपले BDO साहेब, रायबोले साहेब, शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आजचा जो कार्यक्रम इथे ज्यांनी घडून आणला, आपली सगळ्यांची भेट ज्यांनी घडून आणली असे आमचे मित्र आदरणीय वरिष्ठ शिक्षण अधिकारी आदरणीय विलासजी जाधव सर, तसेच आपल्या विस्तार अधिकारी ज्यांच्या नावातच क्रांती आहे, बीड भागातून आलेल्या आमच्या ताई ताई, त्याचप्रमाणे ज्यांनी सगळी सुंदर व्यवस्था केली अभ्यासा शाळा त्याचे आमचे सन्माननीय प्राचार्य कदम सर, त्याचप्रमाणे सरांचं नाव सर, तसेच या कार्यक्रमासाठी गेल्या 1.5-2 महिन्यापेक्षा जास्त कार्यरत असलेल्या आपल्या सर्व शाळांचे सन्माननीय मुख्याध्यापक साहेब, केंद्र अधिकारी साहेब, आपली BRCची सर्व टीम, आपले सर्व विद्यार्थी यांचंही मी इथे आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो। आणि सगळ्यात जास्त अभिनंदन पालकांचं करतो, कारण पालकांनीच हा योग घडून आणला। कारण आमच्या शिक्षकांनी सांगितले की असं करायचं आहे, ते लगेच आमची आई, घरी बसलेली आई जी व्यस्त असते ती आई सुद्धा गेल्या 15-20 दिवसापासून मुलांच्या ज्या गरजा होत्या, पैसे असतील, वेळ असेल, साहित्य असेल, मार्गदर्शन ज्यांना शक्य होते ते सुद्धा इथे करत आहेत। त्यामुळेच आमचे विद्यार्थी बालवैज्ञानिक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले। शिक्षकांसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात असं मला वाटतं। सगळ्यांनीच सांगितले की बाबा मला वेळच नाही, काही नाही, पण माझ्याजवळ इतका वेळ आहे मी रिकामा वेळ। कारण त्याचं कारण म्हणजे जसं आपण आपल्या जीवनाचा जर मुख्य उद्देश बघितला, साधा रस्त्याने माणूस चाललेला आहे, त्यांना जर विचारलं काय उद्देश आहे तुझा, एकच उद्देश आहे, बाकीचं मला माहित नाही, एकच उद्देश आहे म्हणजे प्रत्येक कृतीतून आनंद मिळविणे। मी इथे आलोय, मला आनंद घ्यायचा म्हणून मी तयार आहे, तुम्ही इथे बसलेला आनंदच घ्यायचा। मूळ जीवनाचा जर गाभा बघितला त्याच्या मागचं मूळ जे आहे ते आनंद मिळवण्यासाठी आहे। मग आनंद मिळवण्यासाठी वेळ काढावाच लागतो, म्हणून मी राळेगाववरून सर्कस करत करत इथे आलो। त्याचा मागचा उद्देश म्हणजे आनंद मिळवणे होय। त्याच्या मागची पार्श्वभूमी म्हणजे तुम्ही म्हणाल की दारव्यामध्ये असे बोलणारे लोक नाहीत का? आहेत, परंतु काही लोक कलाकार असतात माझ्यासारखे। त्याचा मुख्य उद्देश म्हणजे आम्ही सन्माननीय जाधव सर आणि आम्ही दोघंही आपल्या दिग्रस येथे कार्यरत होतो। मी कुठल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य असताना शाळेचा कोणताही कार्यक्रम असो आम्हाला हौस होती, आम्ही सर्व कार्यक्रम सिनियर कॉलेजला घ्यायचो। आणि अशाच प्रकारचं एक तालुका विज्ञान प्रदर्शनी आयोजन करायचं होतं। शाळा तयार होत्या, मोठ्या मोठ्या शाळा, कारण दिग्रस हे गाव शिक्षणासाठी खूप प्रसिद्ध आहे। तरी असलं तरी मी साहेबांना विनंती केली, जाधव साहेबांना, की आमच्याकडे जबाबदारी द्या। कारण का? त्याच्या मागे स्वार्थ आहे, स्वार्थ असायलाच पाहिजे।
मुलांनी शाळा कॉलेज बघितलं पाहिजे, शाळेच्या मुलांनी कॉलेज बघितलं पाहिजे, कॉलेजमध्ये काय काय होते. म्हणून मी त्यांना होकार दिला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी प्रमुख वक्ते मार्गदर्शक म्हणून नागपूर येथे जगविख्यात प्रयोगशाळा आहे, त्याचं नाव आहे निरी. बरोबर, पर्यावरण अभियांत्रिकीची मोठी शाळा, प्रयोगशाळा कुठे आहे ती नागपूरला आहे. त्यामधले जे सायंटिस्ट आहेत तिथले डॉक्टर अजय वैद्य सर आहेत, जे मागच्या महिन्यापर्यंत त्या संस्थेचे डायरेक्टर होते, संचालक, आणि आता ते संत गाडगेबाबा अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू झालेले. त्यांना विनंती केली की सरांनी सांगितलं सर यावं लागते. ते म्हणाले काय, मी म्हटलं एवढूसा छोटा कार्यक्रम आहे तालुकास्तरीय. ते म्हणाले मी जरूर येतो, काहीच हरकत नाही, कारण विज्ञानाचा प्रचार आणि प्रचार झाल्याशिवाय मानवी जीवन समृद्ध होऊ शकत नाही. त्यांना माहित आहे, कारण निरी सुद्धा मानवी जीवन समृद्ध झालं पाहिजे यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. परंतु ऐन वेळेवर जसं आता साहेबांची VC आली तसं नेहमीच VC येतात आमच्याकडे. तर मग सरांना तसं अडचण आली वैद्य सरांना. मग त्यांचे जे दुसरे मित्र होते त्यांना सांगितले की तुम्ही आगरकर सरांनी बोलवलेला आहे, तुम्ही जा. तर ते आले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तालुकास्तरीय कार्यक्रमामध्ये त्यांनी 1-1.5 तास, साहेब होतेच तिथे, त्यांनी मार्गदर्शन केलं, जगविख्यात शास्त्रज्ञ. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर VS सपकाळ, ते सुद्धा त्यांनी जर्मनीत मोठं काम केलं. त्यांनाही त्या कार्यक्रमामध्ये आम्ही पुढे आणलं आपल्या जिग्रसला तालुकास्तरीय. तर मी विनंती करेल गड शिक्षण अधिकारी साहेबांना आणि मॅडमनाही, पुढच्या त्याला आम्हाला इकडे बसवलं पाहिजे तुम्ही, आणि शास्त्रज्ञांना जर इथे बोलवलं तुम्हाला नक्की खात्री आहे त्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. हा कार्यक्रम काही लहान नाही, खूप मोठा कार्यक्रम. या प्रदर्शनीचा मुख्य उद्देश साहेबांनी सांगितलं, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञान, शाश्वत विज्ञान आणि तंत्रज्ञान. बऱ्याच जणांना वाटते काय शाश्वत म्हणजे काय. शाश्वत म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून आपलं शरीर ज्या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूत माहितच आहेत आपल्याला. आपण मी इथे जो उभा आहे एक महाभूत, माझ्या अंगामध्ये 5 भूत आहेत. किती? 5. हे सगळे माहितीच आहे तुम्हाला कोण कोणते आहे. ते मलिन झाले नाही पाहिजे, ते पवित्र राहिले पाहिजे, शुद्ध राहिले पाहिजे. याच्यासाठी केलेले कार्यक्रम, याच्यासाठी केलेले प्रोजेक्ट्स, उपक्रम, याच्यातून यांना हानी होऊ नये, ते शुद्ध राहिले पाहिजे. त्याला शाश्वत विज्ञान आणि तंत्रज्ञान असे म्हणतात. याच्या अगोदर असं होतं, मानवी कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान. मानवाचं खूप कल्याण झालं, कारण लोकसंख्या इतकी वाढत चाललेली आहे. कोणाकोणाचं कल्याण करणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. आपण कमी पडत आहोत. आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे झाडांकडे, आपल्याला लक्ष द्यायचं आहे पशु पक्ष्यांकडे, आपल्याला लक्ष द्यायचं आहे सर्व सजीव सृष्टीकडे. नुसत्या माणसाकडे बघून चालणार नाही, कारण ही जर सजीव सृष्टी राहिलीच नाही तर मानवाचं अस्तित्व सुद्धा धोक्यात येऊ शकते. खूप उशिरा आम्हाला कळालं. म्हणून आमच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा मुख्य उद्देश काय केलाय, शाश्वत विकास, ज्याच्यामुळे मानवाला तर इजा झालीच नाही पाहिजे. त्याबरोबरच जे काय आमचे पशु पक्षी आहेत, वनस्पती आहेत, सगळ्यांनाच आनंदाने इथे राहता आलं पाहिजे. अशा प्रकारची वातावरणाची निर्मिती करणारं विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच शाश्वत विज्ञान आणि तंत्रज्ञान होईल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण जास्त अविवेकी झालो आणि नुसता विकासाचा जर सपाटा लावला, बाकीच्यांचं काय देणं घेणं असं जर विचार केला, तर आपली गत डायनासोर सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. आज डायनासोर आम्हाला कुठे दिसत आहे मॅडम? भिंतीवर. आमचा लहान बाळ जर दूध पित नसेल किंवा जेवण करत नसेल मॅडम, तर आम्ही काय म्हणतो, तिकडे बघ, भिंतीवर जातो, फोटो मधला डायनासोर येईल, आणि मग आमचा लहान बाळ घाबरतो आणि दूध पितो, जेवण करतो आणि चालला. तशीच आपली गत होईल काही वर्षानंतर. मला माहित नाही किती वर्ष लागतील. लांडगे, कोल्हे, सगळे जंगलातले हत्ती, ते त्यांच्या घरामध्ये आपले फोटो लावतील आणि त्यांच्या बाळाला म्हणतील, खातो का नाही, जेवण करतो का नाही, दूध पितो का नाही, नाही तर त्याच्यातला माणूस येईल. हे जरी गंमत वाटत असली तरी आपला प्रवास
तिकडेच चाललेला आहे. आपल्यालाच कळत नाही की आपण आपला विनाश करत आहोत, बाकीचा तर विचार करतच नाही. म्हणून सरकारच्या लक्षात आलं, विज्ञानाच्या लोकांच्या लक्षात आलं, आमच्या लक्षात आलं, बाबा रे नुसता विकास करून चालणार नाही, आपल्याला आता शाश्वत विकास करणे अतिशय आवश्यक आहे. ज्याच्यातून धूर निघणार नाही, ज्याच्यातून रसायन निघणार नाही, ज्याच्यातून घातक पदार्थ निघणार नाही, ज्याचा पर्यावरणावर किंवा कोणत्याही सजीवावर दुष्परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा विकास करणे, त्याला आम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट असे म्हणतो. आणि ती गोष्ट आमच्याकडून आमच्या पुढच्या पिढीच्याकडे दिली नाही तर ते सुद्धा असंच करतील. आणि आमची गत लवकरच डायनासोर सारख्या झाल्याशिवाय राहणार. म्हणून या विज्ञानाच्या माध्यमातून एक मोठी संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. बघा, आपल्याकडे बोरियारम नावाचं गाव आहे की नाही, त्या कॉलेजच्या अलीकडे मोठं मंदिर आहे. इतके सप्ताह होतात जाधव साहेब तिथे, भंडारे सप्ताह, काय काय मला माहित नाही काय काय नाव आहे त्यांचे. इतकी तुफान गर्दी असते, कारण तिथे जेवण असते की नाही, महाराज लोक आलेले असतात खूप. आणि आम्हाला काय पाहिजे, आम्ही मेल्यानंतर म्हणजे वारल्यानंतर आमचं चांगलं झालं पाहिजे, वारल्यानंतर चांगलं झालं पाहिजे, आनंदात आम्ही स्वर्गात गेलो पाहिजे. बरोबर, त्यासाठी आम्ही धावपळ करतोय. महाराजांची कीर्तन भजन काय काय वाईट गोष्ट नाही, खूपच चांगली गोष्ट आहे. मेल्यानंतर आपलं काय होईल एवढा विचार करणारा विद्वान माणूस जिवंत असताना काय व्हायला पाहिजे याच्यावर विचार करणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यासाठीच विज्ञान आहे की नाही. मेल्यानंतर चांगलं होण्यासाठी तो मार्ग आहेच. तुम्ही आम्ही सगळे करतो आहोत, वाईट बिलकुलच नाही, करायलाच पाहिजे. महाराज येत नसेल तर आपण महाराजांकडे गेलं पाहिजे. जाने के बाद अच्छा होना ही चाहिए, लेकिन हम तो जिंदा है, तो जिंदा होते समय अच्छा क्यों नहीं होना चाहिए. मग त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग म्हणजे विज्ञान आहे. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. खाताना, झोपताना, चालताना सगळीकडे विज्ञान दिसलं पाहिजे, तरच आपला विकास होऊ शकेल. आणि आपल्या जीवनाचा जो मुख्य उद्देश मी सांगितला आहे, तो उद्देश म्हणजे आनंद मिळवेल. आमचे सन्माननीय प्राचार्य मित्र सर सहज सांगितलं, त्यांनी असं काही सिरियसली सांगितलं नाही, मनावर घ्यायचं नाही. कोणती गोष्ट, विज्ञानामुळे खूपच नुकसान झालं, तोटे झाले. बरोबर आहे. मिरची आहे की नाही, मिरची तुम्हाला माहित आहे, मिरचीची पावडर जर आपण रस्त्यात टाकली नाही, ग्रेव्हीमध्ये टाकली नाही, बरोबर आहे की, तर तुम्हाला माहित आहे चव येईल का, येणार नाही. परंतु किती टाकावं लागेल, अर्धा चमचाच. तुम्ही जर 1 किलो टाकली तुमचीच मिरची होईल. तसं विज्ञानाचं आहे. काय, विज्ञानाचा वापर कुठे, कसा, केव्हा, किती प्रमाणात करायला पाहिजे हे आम्ही शिकलो पाहिजे. माझ्याजवळ मोबाईल आहे, मी तर माझ्याकडे तर वेगवेगळ्या संस्था आहेत, परंतु माझ्याकडे 2-4 तासच मोबाईल असतो. मी मोबाईलला एक जागा करून ठेवली आहे, त्याची जागा तिथेच. मोबाईल नंतर वापरतच नाही. मी याच्या अगोदर जवळपास गेल्या 32 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे. मी एका ठिकाणी होतो प्राचार्य, अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली बुलढाणा. तिथे आमचे अध्यक्ष साहेब होते, बोंद्रे साहेब, जे महाराजांचे खूपच म्हणजे भक्त आहेत. तर ते मला फोन केल्यानंतर सांगायचे, लँडलाईनवरून फोन करा, अगर तर कशावरून बोलताय. मी जर त्यांना मोबाईलवरून बोलत आहे असं म्हटल्याबरोबर ते फोन आपटून टाकायचे. त्यांना सांगावं लागायचं की तुम्ही लँडलाईनवर या. जेव्हा मी लँडलाईनवर येतो तेव्हाच ते बोलायचे, मोबाईलवर बोलायचेच नाही. मग काही दिवसानंतर मी प्राचार्य झालो. मग मला म्हणायचे की तुम्ही आता गाडीत बसताना इकडे तिकडे मोबाईलवरून बोलणार. मला तर बोलताच येणार नाही, मोबाईलवर मी बोलणारच. मग त्यांनी मला गाडीमध्ये लँडलाईन दिला, गाडीमध्ये बघा, त्यावेळेस स्वतः त्या अँटेनावाला. माझ्या गाडीमध्ये त्या ड्रायव्हरला सांगितलं की माझा फोन आला की सरला लँडलाईनवरच बोलायला सांगायचं, त्यांना मोबाईलवर बोलायला लावायचं नाही. बघा, आपण विज्ञानाच्या जवळ विज्ञानाचा वापर किती करायचा हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण जर करत नसू तर आपण अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विज्ञान अतिशय चांगलंच आहे. विज्ञानाने आपल्याला जे 7-8-10 जन्म जर आपण घेतले असते, समजा मी आहे, मी 7-8 जन्मामध्ये जे आनंद घेऊ शकलो नसतो, तो सगळा आनंद मी विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे एकाच जन्मात घेतला. इतकी मोठी उपलब्धी आहे. मी ज्या गोष्टी बघू शकलो नसतो त्या सगळ्या गोष्टी मी विज्ञानामुळे बघत आहे. माझा जर जन्म 200 वर्षापूर्वी जाधव साहेब झाला असता, मी किती फिरलो असतो, काहीच फिरलो नसतो.
बैलगाडी फिरावं लागलं तुम्हाला. आज मी कुठे कुठे फिरू शकतो, काय काय चाललं बघू शकतो, शोध लावू शकतो, सगळ्या गोष्टी शकतो. कशामुळे झालं? विज्ञानामुळे झालं. आणि कमी वेळा म्हणजे जास्त करण्याची क्षमता सुद्धा आमच्यामध्ये आली. आणि आता आमच्या बुद्धीला सुद्धा जे समजत नाही त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता सुद्धा आली. ज्याच्यामुळे आम्हाला सुद्धा इथे सुद्धा वेळ मिळत आहे. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करतो, विज्ञानाची कास सरांनी जसं सांगितलं चेपे सरांनी, त्याच्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही. मेल्यानंतरचं मोक्ष महाराजांकडून मिळणार आहे आणि जिवंत असतानाचं मोक्ष विज्ञानातून मिळणार आहे. म्हणून आपल्याला दोन्ही बॅलन्स करायचं आहे. इकडे कमी पडायचं नाही आणि इकडे कमी पडायचं नाही. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आता हे आमच्या विद्यार्थ्यांनी जाधव साहेब मॅडम यांनी मोठे मोठे प्रोजेक्ट करून आणलेले आहेत, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये हौसे गवसे नवसे तिन्ही आहेत, आहे की नाही. कोणी स्वतःहून केलेला आहे, कोणाला बळजबरी केलेल्या आहे सरांनी, होय जातो का नाही व्हिडिओ साहेब रागवती, आहे की नाही. कोणी दुसरीकडून उसने आणलेले आहे मागच्या वेळेसचे. प्रॉब्लेम काहीच नाही आहे. जर तिकडेही दिंडीमध्ये तसेच लोक असतात, आहे की नाही. सासूबाईला खूपच त्रास देते सुनबाई म्हणून चालली दिंडीत, आहे की नाही. सासऱ्यांचे तसंच आहे, पोरं बोलत नाही, थोडस दिंडीत फिरून येऊ आपण 2-4 दिवस, जमलं तर जमलं, नाही का वापस. तसंच विद्यार्थ्याच्या बाबतीत आहे. पण ती वाईट गोष्ट नाही. तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. आणि आयडिया तुमच्या डोक्यात आली तिथं अतिशय महत्वाची आहे. परंतु काय होते जाधव सर, मी गेल्या खूप वर्षापासून 1996 पासून याच्याशी जोडलेला आहे. खामगावला 1996 वर्ष 1996ला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले 1996. त्यावेळेस मी राज्यस्तरीय परीक्षक होतो, एक्झामिनर रॅलीवर. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, जे काही 3-4-5 दिवस तो कार्यक्रम होताच. राज्यातून वेगवेगळे प्रोजेक्ट्स आले होते, लहान मुलांनी ते केले होते. तर ते आजही आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. इतके वैज्ञानिक विद्यार्थी ते आले होते 1996. आणि खेड्यापाड्यातील म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातली गोष्ट, तर जळगाव जिल्ह्यातले लोक, अकोला जिल्ह्यातले लोक, वाशिम जिल्ह्यातले लोक बघायला तिथे येत होते. आणि एक मोठी पर्वणी, अरे एवढा मोठा कार्यक्रम, जसं वर्ल्ड कपची मॅच बघायला येतात तसं त्या काळात विरंगुळा नसल्यामुळे लोक विज्ञान प्रदर्शनी बघायला यायचे. परंतु अलीकडच्या काळामध्ये काय अवस्था झाली तुम्हाला आम्हाला सगळ्याला दिसत आहे. ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून आपणही सर्व शाळांनी तुफान गर्दी केल्याशिवाय विज्ञानाचा प्रसार प्रचार होणार नाही. आणि तसं जर झालं नाही तर आपली अवस्था अतिशय बिकट होणार आहे असं मला वाटतं. म्हणून त्याच्याकडे लक्ष द्या. ही प्रदर्शनी झाल्यानंतर याचं मूल्यमापन होणार आहे. ज्यांना पारितोषिक मिळणार आहे ते तर आनंदी होणारच आहे. परंतु ज्यांना पारितोषिक मिळणार नाही, म्हणून आपण ते प्रोजेक्ट जाधवसाहेब फेकून देऊ नका, ते कुठेतरी स्टोअर करा. आणि मी आताच सांगितलं, मला भरपूर वेळा, मी अतिशय रिकामा माणूस आहे, साहेबांनी नेहमीच बोलतो, तर तुम्ही आम्हाला बोलवा, आपण त्याच्यातून अजून नवनिर्मिती करू आणि चांगले प्रोजेक्ट त्याच्यातून करू. टाळ्या वाजवा. त्यासाठी जे काही लागेल, तंत्रज्ञान असेल, पैसा असेल, आयडिया असेल, साहित्य असेल, बरोबर आहे की नाही. साहेब तर देतीलच, कारण त्यांना करणेच आहे. आणि मी तर, मला तर वेळच लागलेला आहे, त्याच्यामुळे मी तर येणारच आहे. एवढंच नव्हे, मी जिथे काम करत आहे इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव येथे, त्या महाविद्यालयाचे सन्मानित प्राचार्य माननीय वसंतरावजी पुरके सर, त्यांना या बाबतीत खूप आनंद होतो. आमची संस्था सुद्धा दारव्हा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना मदत करणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा आमचे सर्व योगदान तिथे राहणार आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश अतिशय साधा आहे. शासनाने निर्णय घेतला आहे, शिक्षणामध्ये जाधवसाहेब आधी काय होतं, 2च गोष्टी होत्या. अगोदर 2च गोष्टी होत्या. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास झाला पाहिजे आणि जमलं खेळलं तर शारीरिक विकास झाला. आता ते सगळं त्याच्या पुढे जग गेलेलं आहे. आता विद्यार्थ्यांना शारीरिक विकास करायचाच आहे, खेळ क्रीडा. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे सगळीकडे. अंमलबजावणी हळूहळू होत आहे. त्याच्यात असं सांगितलेलं आहे, मुलांना बौद्धिक विकास करायचा आहे वर्गामध्ये, प्रयोगशाळेमध्ये, ते होणारच आहे. त्याच्या पुढे शारीरिक विकास,
म्हणजे खेळ क्रीडामध्ये भाग घ्यायचा आहे, कारण नोकरी आणि उद्योग करण्यासाठी सुद्धा खेळ क्रीडा अतिशय महत्वाचा आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट जी आम्ही करत नाही ती गोष्ट म्हणजे सायकोमोटर स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना कौशल्य आले पाहिजे, वेगवेगळे कौशल्य प्राप्त झाले पाहिजे. तसं जर करत नसेल, नुसता अभ्यासातच आहे, खेळ क्रीडामध्ये आहे आणि कौशल्यच नाही, अशा विद्यार्थ्यांना आता मोठी अडचण निर्माण होणार. म्हणूनच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पटो अथवा न पटो तुम्हाला ते कौशल्य प्राप्त करणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच त्याच्यामध्ये नवीन शब्द आलाय, त्याचं नाव आहे स्टार्टअप. काय त्याचं नाव? स्टार्टअप. शिक्षकांना स्टार्टअप करणे आहे आणि विद्यार्थ्यांना. स्टार्टअप म्हणजे एखादं उपकरण असेल, एखादी वस्तू असेल, एखादं उत्पादन असेल, याची सुरुवात कुठून झाली पाहिजे? त्या तालुकास्तरीय विद्यार्थी परिषदेतून झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये एखादं स्टार्टअप चांगलं जर असेल आणि हे जिल्हास्तरीयवर गेलं असेल, आम्ही लोक तिथे आहोतच, राज्यस्तरीयवर सुद्धा आम्ही लोक आहोत, अशा प्रकारच्या उपकरणाला भारत सरकार, महाराष्ट्र शासन सुद्धा मदत करत आहे, फायनान्शियली करत आहे. एवढंच नव्हे, पुढे जर ते अतिशय समाजा उपयोगी असेल, त्याला आपण स्टार्टअप म्हणून सुद्धा रजिस्ट्रेशन नोंदणी करू शकतो जिल्हा कौशल्य कार्यालयात. आणि पुढे त्याचं रूपांतर मोठ्या उद्योग व्यवसायात होऊ शकते, असे हजारो उदाहरण आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्येच आहेत. म्हणून याची संधी आपण घालू नये. जरी आमचा प्रोजेक्ट मध्ये नंबर आला नाही प्रदर्शनीमध्ये, ते फेकून न देता त्याच्यामध्ये अजून काय विचार करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. हा झाला स्टार्टअपचा. आणि ते स्टार्टअप का सांगत आहे, आमच्या सर्व गुरु बंधू भगिनींना सांगू इच्छितो. आता विद्यार्थ्यांना आपण खोटं सांगून चालणार नाही मॅडम, क्रांती मॅडम. कोणतं खोटं सांगू? तू खूप अभ्यास कर, तू पुढे IAS होशील, IPS होशील, अमुक होशील, तमुक. आता नोकऱ्याचं उरले नाही, कारण वायू वेगाने लोकसंख्या वाढत आहे, बरोबर आहे. चीनच्या आपण पुढे चाललो, पुढे गेलेलो, आता अजून मंगळावर कोणी असेल त्याच्या पुढे जाणार आहे. तर लोकसंख्या प्रचंड वाढत चालली. अशा सर्व लोकांना आपण शासकीय नोकऱ्या देऊ शकू का नाही मलाही माहिती. मग आमच्या विद्यार्थ्यांना शिकून काय करायचं आहे? आतापासूनच आमचे जे इथे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना उद्योग व्यवसाया संदर्भात जनजागृती करून ते तिकडे वळवणी करणे, तिकडे त्यांना वळविणे काळाची गरज आहे. नाही तर वैफल्यग्रस्त झाल्याशिवाय. म्हणून विद्यार्थ्यांना शाळेमध्येच उद्योग व्यवसायाची आवड निर्माण करणे, ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असे म्हणतो, ते कौशल्य विकासामधून NEP मध्ये आलेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना मृगजळ न दाखवता, वेगळे प्रलोभन न देता, दोन्ही मार्गांची माहिती देणे आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा आद्य कर्तव्य असं मला वाटते. आणि त्याच्यासाठी विज्ञानाशिवाय पर्याय नाही. उद्योग व्यवसाय जायचं विज्ञानाशिवाय पर्याय नाही. म्हणून सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या कौशल्य विकासासाठी कार्यरत असणे आवश्यक आहे, ज्याला आम्ही स्किल डेव्हलपमेंट असे. स्किल डेव्हलपमेंट आवश्यक. दुसरा मुद्दा आहे बौद्धिक विकास झाला, सगळं झालं, बरोबर आहे. आपण संपत्तीसाठी, मॅडम, संपत्तीसाठी भांडणं करता अलीकडे. कारण काय? उद्योगाकडे जायचं नाही, कारण तिकडे खूपच मेहनत करावी लागते, नोकऱ्या लागत नाही. मग सोपा मार्ग आहे. आमच्या आई वडिलांनी जे काही संपत्ती कमवून ठेवलेली आहे, 2-3 भाऊ भांडा आहे कसं आहे की नाही, मग बहिणी भांडते, भाऊ भांडते, एकाच घराचे 2 तुकडे होतात आणि कोर्ट मॅटर होत चाललेले आहे. वकील साहेबांकडे खूपच केसेस आहेत. कशासाठी? आर्थिक संपत्तीसाठी खूपच लक्ष आहे. आणि दुसऱ्या संपत्तीकडे लक्ष नाही, त्याला आम्ही बौद्धिक संपदा असे, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी, त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी भांडणच नाही. तर ती काय आहे? त्याला म्हणतात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, IPR. त्याच्यामध्ये पेटंट नावाची गोष्ट आहे. तुम्ही जर खूपच हुशार असाल तर तुमच्या डोक्यातून निघणाऱ्या ज्या काही कल्पना आहेत, आयडिया आहेत, त्या आपण रात्री झोपीमध्ये आल्या, 2 वाजता आल्या भिंतीवर लिहून ठेवायचं, 3 वाजता आल्या भिंतीवर लिहून ठेवायचं. त्याच्याशिवाय जमणार, कारण जितक्या वेगाने आयडिया नवीन येतात त्याच्या 1000 पटीने त्या लवकर निघून जातात. म्हणून आपण कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे आणि त्याचं रूपांतर आपण जर चांगल्या कृतीमध्ये करू शकलो, ज्याला आम्ही IPR म्हणतो, तर आपण पुढे गेल्याच्या राहणार. खूप उदाहरण आहे त्याचे. आपण खूपच सुस्त झाल्यामुळे
आपल्या भारतामध्ये ट्रॅडिशनल इंडिया चालीरीती ज्या होत्या, बासमती राईस तुम्हाला माहितीच आहे, बासमती जो राईस आहे बरोबर आहे, त्याचं पेटंट कुठे गेलं, हळदीचं पेटंट कुठे गेलं, आजीबाईच्या बटव्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्याची कुठे गेले, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी दुसऱ्या देशाला गेली. आम्ही काय करत आहे, आम्ही एकच कार्यक्रम करत आहे, सुस्तीचा मस्तीचा, दुसरं काहीच नाही आमच्याकडे. आम्ही भांडण कशासाठी करत आहोत, जे आई बाबाने पैसे कमवून ठेवलेले आहेत त्याच्यावर आमचा अधिकार कसा राहील, बरोबर आहे. किंवा आयतं काय मिळते, कोणीतरी दुसरा काम करेल आणि त्याच्यावर आयतोबा म्हणून कसं काम करू, याच्याकडे लक्ष दिलं तर आपण काही महासत्ता होणार नाही, आपला तो विषय नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, विशेषतः आमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, की आपण या आर्थिक संपत्तीकडे जास्त लक्ष न देता बौद्धिक संपत्तीकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आपण आपला देश समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी खूप मोलाचं मदत करणार. आणि शासनाचा उद्देश काय, शासनाचा उद्देश हे नाही आहे इथे कोणीतरी जमले, दुपारी फराळ पाणी झालं, आमच्यासारखे पाहुणे आले, हातुरे खर्च केले आणि घरी गेले, 2-4 लोकांना पारितोषिक मिळाले आणि कार्यक्रम संपला, असं नाही. हे निरंतर कार्यक्रम आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने सुद्धा नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस केलेला आहे. डिग्रस मध्ये बघा, आम्ही सर असताना म्हणजे जसे सप्ताह दिंड्या होतात तसं विज्ञानाचा सपाटाच लावला होता मी 5 वर्ष. राज्यस्तरीय प्रदर्शनी घेतली होती आम्ही. तुफान गर्दी, महाराष्ट्रातले सगळे सायंटिस्ट तिथे आले. असं झपाटल्याशिवाय काम केल्याशिवाय आमच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही. आता दारवाड नावाचं गाव आहे मॅडम, आहे की नाही, दारवाडला MIDC आहे की नाही. आपण जर बघितले तर किती कारखाने, कोणालाच माहित नाही. आणि आम्हाला गरज आहे नाही का, आम्हाला माहित नाही आमच्या मुलं कुठे जातील नोकरी. म्हणून आपली MIDC इथे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, इथे उत्पादन झालं पाहिजे, हेच आपलं काम आहे शाळा महाविद्यालयाचं. आता नोकऱ्या उपलब्ध करून देणारे केंद्र हे आपली शाळा राहणार नाही. म्हणूनच तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती झाली, तुम्ही वाचा त्याच्यामध्ये. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिशा असलेल्या संधी आपण स्पष्टपणे सांगणे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यासाठी विज्ञानाचा हा एक मोठा मार्ग आहे असं मला वाटते. माझ्या राळेगावमध्ये सुद्धा काय म्हणतात त्याला MIDC नाहीच आहे. मी माझ्याच कॉलेजमधून प्रस्ताव पाठवला, 500 लोकांच्या सह्या घेऊन सरकारला कळवलो, तुला एवढे विद्यार्थी शिकत आहेत, हे जातील कुठे, पुणे मुंबई यवतमाळ आता संधीच नाही, जातील कुठे. मग आपण सुद्धा शाळा महाविद्यालयातून अशा गोष्टी करायला पाहिजे. त्यासाठी विज्ञान तुमच्या सोबत राहणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय महत्वाचा आहे की विज्ञान घरोघरी पोहोचलं पाहिजे, बरोबर आहे की. घरोघरी पोहोचलंच नाही तर आपलं जीवनच कठीण होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सारख्या भरपूर गोष्टी आहेत. 2-3 उदाहरणं सांगतो आणि आपण थांबोय, बराच वेळ झालेला आहे. तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहिती आहे की आपण अन्न पदार्थ, अन्न पदार्थाची एक गोष्ट सांगतो, चहाची गोष्ट सांगतो. मी जाधव साहेब असंच एका मी जरी प्राचार्य म्हणून 15 वर्षापासून जवळपास कार्यरत आहे, परंतु मी पेपर तपासायलाही जातो, परीक्षा प्रॅक्टिकलची परीक्षा घ्यायलाही जातो. हाऊस खूप आहे, रिकामा माणूस आहे मी, त्याच्यामुळे खूप मजा येते. एका मोठ्या कॉलेजला सर मी गेलो होतो परीक्षेतून, गेल्यानंतर आले प्राचार्य आले, परीक्षा घ्यायला आले. त्याने मस्त सुंदर चहा आणला माझ्यासाठी, सुंदर चहा. मी सिलेबसच्या बाहेर काहीच बोलत नाही, याच विषयाशी धरून बोलत आहे. गेल्यानंतर तो अटेंडंट आला बिचारा भागदौड करत, गरम चहा घेऊन. तो चहा कशात आणला त्याने माहिती आहे का, मेन कापडा कॅरी बॅग मध्ये आणला. हो, कॉलेज विज्ञानाचं, परीक्षा विज्ञानाची सुरू आहे, 2.5-3 लाख पगार आहे मला, कमी सांगितला. आणि ते चहा कशात पित आहे, चहा कशात पित आहे, पॉलिथिन. आणि आपण पुढे चाललो मंगळावर, पुढे चाललो आणि ते चहा कशात वितळत आहे बघा. तुम्ही सुद्धा लोक पित आहे, एवढूसा कप असतो आणि ते लिहिलं असते पेपर मेड फ्रॉम पेपर, इट इज कोटेड बाय पॉलिथिन. त्याचा चहा पितो आणि त्याने आणल्याबरोबर माझ्या मनात पाल कुसकुसली, खूप पाली आहेत माझ्या शरीरात. सांगितले जमत नाही, प्रॉब्लेम येतो. मग मी काय केलं, हळूच बाहेर गेलो. तो जो भाऊ होता आमचा लॅबोरेटरी असिस्टंट, त्याला बरोबर इकडे काय झालं, वो चाय दे म्हटलं,
दूसरी बात बता तो क्या है, रुक जरा. लगेच खिशातून 500 रुपये काढले आणि त्याला देऊन टाकले. तो क्या कर भाई म्हणलं, मातोश्री में जा और एक बढ़िया थर्मास लेके आ, मिलते का दूसरा लाने का नहीं. काय के लिए? मैं बोला सर को आपको प्रेजेंट देना है. अपने जो सर है ना, जो चाय पिला रहे उनको प्रेजेंट देना है. क्या है उनका, कुछ तो बर्थडे एनिवर्सरी कुछ तो होंगी ना, मतलब कभी ना कभी. तो आप दे देता, मैं बाद में मुलाकात नहीं. तो पळत पळत गेला, ओबिडियंट प्राचार्य वगैरे काही बोलेल आपलं, गेला आणला आते समय चाय लेके आ बढ़िया सुंठ विंड क्या सगळं आणले आणि चहा पाजला. बरोबर आहे. बघा काय एवढीशीच गोष्ट आहे. आणि आमच्याकडे नागपूरला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे. कोणती? नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे. एम्स सुद्धा आलेला आहे. तिथे इतके पेशंट आलेले आहेत का त्यांना ठेवायला जागा सुद्धा नाही आहे. आणि विज्ञान कुठे झालेलं आहे? चंद्रावर. आणि लोक कुठे आहेत? खाटेवर. मला सांगा, घरोघरी विज्ञान पोहोचत आहे का? नाही आहे. दूध आणायला आमची काकू सांगते काकाला, जा तुम्ही फिरायला चालले नाही, जरा दूध घेऊन या. साहेबाला लाज वाटते कॅटली घेऊन जायची, तिकडूनच ते मेन कपड्यात घेऊन येतात. म्हणजे कार्यक्रम संपला. माझ्या जर घरी आलात तुम्ही, माझ्या घरी 3 कॅटल्या आहेत, कारण मी खूप रिकाम आहे. 3 स्टेनलेस स्टीलच्या पूर्ण गाव फिरलो मी. आणि त्याला सांगितलं ऐसे झटकन होना, हाँ 50 किलोमीटर से भी दूध लाया तो वो गिरने को नहीं बना. फिर वैसे मिलती ही नहीं. बोला भाई 1000 रुपये देता हूँ मैं तेरे को, 1000 200 भी नहीं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याने आनंद दिला मला. 3 कॅटल्या. एक कॅटली दुधावाल्या जवळ असते, एक कॅटली आमच्या घरी असते, एक स्पेअर मध्ये त्यांनी जर हरवली, दुधावाल्याचं काही सांगता नाही, हरवली. पूर्ण स्टेनलेस स्टील मध्ये कार्यक्रम आहे. आणि आपण इथे पॉलिथिन काका दूध घेऊन येतात. कधी कधी कार्यक्रम असतो, आजीला वाटते कढी खायची, खोकला आले तरी कढी पाहिजेच तिला. मग ते दही सुद्धा, आंबट दही कशाला आणतो? पॉलिथिन मध्ये आणतो. आणि मग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा मार्ग, पंढरीचा मार्ग तिकडे आहे. म्हणून विज्ञान घरोघरी पोहोचल्याशिवाय जमणार नाही. इथे बघा आम्ही बॉटल आणली आहे. बघा हे बॉटल्स आहेत, आहे की नाही? मी सरांना माहिती आहे, भरपूर देशामध्ये फिरायला गेलो होतो. एका देशात नाव नाही सांगत, तिथे गेलो, खूप रात्रीची वेळ होती आणि गेल्यानंतर रूम मध्ये गेलो त्या देशामध्ये. वेगवेगळे देश, सिंगापूर, चीन, मलेशिया वगैरे. गेल्यानंतर लगेच रूम मध्ये थांबल्याबरोबर एक अटेंडंट आला आणि त्यांनी एक बॉटल आणून ठेवली. बरोबर बॉटल आणून ठेवल्याबरोबर ती होती काचाची, काच ग्लास. मी तिला असं वाजून बघितलं, काचाची आहे. मी म्हटलं याच्यात पाणीच आहे का दुसरं काय आहे मला कारण तिकडे काय होईल काहीच सांगता नाही. त्यांना काही इंग्रजी येत नव्हतं. मी म्हटलं अजून थोडं आपण पिऊन टाकू आणि इकडे झोपून राहू. तर मग मी ते पूर्ण बॉटलवरचे कंटेंट वाचले. मला लक्षात झालं किंवा दिस इज आरो प्युरिफाईड वॉटर. मग ते मी पाणी. आणि आपल्याकडे सर्रास कशाच्या बॉटल सुरू आहे? मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठीच हे विज्ञान. म्हणून आपण सरांनी जर सांगितले की बाबा विज्ञानाची भीती आहे, भीती आहेच. जास्त आपण अतिरिक्तपणा केला की आपल्याला प्रॉब्लेम आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण विज्ञानाचा अभ्यास करायचा. विज्ञान आपल्या अंगात उतरलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. बऱ्याच लोकांच्या अंगात देवी देवता येतात. आता तो काळ गेलेला आहे. आता विज्ञान अंगात आलं पाहिजे. जसं माझ्या अंगात आहे, माझ्या अंगात विज्ञान आलेलंच आहे. करोना जाऊन कितीतरी वेळ झाला की नाही, तरी आपण सुधारलो नाही आहे. आपल्या बाजूबाजूचे लोक गचागच ढीक पडला होता लोकांचा. दवाखान्यात आताही सांगितलं, त्यांनी व्हिडिओ जर दाखवले ना, आपण बेशुद्ध पडू. इतके लोक आमच्या जवळचे नातेवाईक मित्रमंडळी गेले व मोक्ष पावले, तरी सुद्धा आमच्यामध्ये सुधारणा नाही. म्हणून या प्रसंगी सर्व उपस्थितांना विनंती करतो की विज्ञानाचा अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. आणि आपण जर करत नसू तर आपल्या अडचणी वाढल्याशिवाय राहत नाही. अजून एक मजेशीर 2च मिनिटात संपून टाकूया. आपल्याकडे हागणदारी मुक्त अभियान राबवण्यात आले की नाही, अजूनही आहे. आणि गावाला पारितोषिक सुद्धा मिळाले झालंच आहे. या गावामध्ये सगळ्यांच्याच घरी संडास आहे, टॉयलेट्स आहे असं म्हणतो, आहे की नाही. बांधकाम झालेलं आहे, सगळी योजना घेतलेल्या आहेत, पैसे घेतलेले आहेत, अनुदान घेतलेलं आहे.
आणि सगळंच व्यवस्थित जाईल. आणि त्या संडास बाथरूम मध्ये काय ठेवलं? तुराट्या पराठ्या. आणि साहेब कुठे चालले? तुराट्या पराठ्या डब्बा घेऊन. काय हरकत नाही, केलंच पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही. आणि पाणी किती घेऊन चालले? मजेशीर गोष्ट आहे. 250 ml. किती? रसायनशास्त्रात आहे म्हणून वस्तू 250 ml. मला सांगा काय स्वच्छता राहील त्याची? त्या कार्यक्रमातून आल्यानंतर रस्त्यातच लगेच त्यांना उठते कशाची? तंबाखू खायची. थोडस हसलं बरं. ते झालं ते त्यांचं जो होतं त्यांच्याच पोटात गेलं. आपल्याला काय करायचं? लगेच नातू येतो, आबा आले तिकडून, जसं काही अमेरिकेतून आले. लगेच त्याला खांद्यावर घेतात आणि त्याला शेंबुडी काढतात स्वच्छ हाताने. बघा, म्हणजे आपण तर इन्फेक्टेड होतच आहे, त्या नातवाला इन्फेक्टेड करत आहे की नाही? हात तर धुण्याचा विषयच राहिला नाही हो. माझ्या घरी म्हणजे मला माहित नाही, सुदृढ राहण्यासाठी सर आपण तूप खाल्लं चांगलं असते. तूप खाणं तुमच्या घरी जेवढा तुपाचा खर्च होत असेल, मला माहित नाही किती तूप खाल्लं तुम्ही, जेवढा असेल समजा 500-1000 रुपये, तेवढा माझ्या घरी म्हणजे हँडवॉश साठी खर्च होतो. किती? हँडवॉश साठी. मी जेवढं तूप खाल्लं तेवढा हँडवॉश माझ्या घरी लागतो. माझी तर मुलगी रोज तक्रार करते, बाबा हात धुवू एक दिवस हातच राहते कधी म्हणतात. तर त्याचा असा फायदा झाला की आमच्या घरी करोनामध्ये तर आम्ही कोणी आजारी पडलोच नाही, वर तर गेलोच नाही, परंतु कोणताच आजार आम्हाला होत नाही. आम्ही मग फिरत आमचे जे डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर, डॉक्टरांना भेटणेच नाही तर डॉक्टर नाराज होऊन एक दिवशी ओळखणार नाही की हा कोण आहे बा पेशंट, म्हणून त्याला पुष्पगुच्छ घेऊन भेटायला जातो. साहेब तुम्ही खूप काळजी घेता आमचं, म्हणून आम्ही बिमारच पडत, तुम्हाला भेटायला यायचं किती फीस देऊ? आजारीच नाही आहे, कशासाठी आले? काहीच नाही, सहज भेटायला. काही वाटते का आम्हाला आजारी आहे तर देऊन द्या गोळ्या, ते काहीच नाही, तुम्हाला घरी जा. म्हणायचं तात्पर्य, आपल्या देशाच्या आर्थिक नियोजनाचा जर अभ्यास केला आरोग्याच्या बाबतीत, सगळं बजेट कुठे चाललंय? आरोग्याच्या याच्यात. थायरॉइडचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे महिलांमध्ये, पुरुषांमध्ये आहे. थायरॉइड काढावंच लागतंय. खूप लोक आहेत माहित नाही, म्हणजे 6 महिन्यापूर्वी बघितलं 50 किलो वजन होतं, 6 महिन्यानंतर बघितलं तर 125 किलो वजन किंवा उलटही होते. अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होत आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही विज्ञानापासून दूर चाललेलो आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपला आहार संतुलित असला पाहिजे, आपण स्वच्छ राहिलं पाहिजे. ज्या ज्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी आहेत त्याच्या आहारी न जाता त्याचा जनकल्याणासाठी नियोजित व्यवस्थित त्याचा जर उपयोग केला तर मला खात्री आहे विज्ञान हे नक्कीच आपल्याला वरदान करणार आहे. शाप कधीच नव्हता होणारही. म्हणून आपण सगळ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं. आणि मला ऍक्च्युअल मी काही ते शिक्षक म्हणून बोललोच नाही, विद्यार्थी म्हणून बोललो. कारण कसं आहे की सगळेजण इथे काही आपण म्हणजे मला फीस देण्याचं कामच नाही पडलं, ऐकता का मला, मोफत बोलायला संधी मिळाली आहे की नाही. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. विशेषतः जाधव सर म्हणजे नेहमीच मला की आपली भेटच नाही, त्यांची माझी भेट मला असं वाटते 2-2.5 वर्ष झाले असतील. तर तोही योग होता आणि खूप आग्रह होता म्हणून मी इथे आलो. मॅडम आमचे साहेब सगळ्यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे, सत्कार केल्याबद्दलही आभारी आहे. आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भात एक खंत माझ्या मनामध्ये आहे, ते सांगणं आवश्यक आहे. मी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आणि विज्ञान प्रदर्शनाचा सुद्धा राष्ट्रीय आपल्या राज्य पातळीवर परीक्षक असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातून प्रयोगच तिथे होत नाही. आले तरी बळजबरी आम्हाला घेऊन जावं, गाडीत बसा. मग ते मुलं मुली तयार नसतात, आई बाबाला दुसऱ्या गाडीत बसवा, असं करून 10-5 लोकच तिथे येतात. सगळ्यात मोठा जिल्हा आहे आपला. किती तालुके आहेत तुम्हाला माहिती आहे? 16 तालुक्यामधून एक जरी प्रोजेक्ट आला, 16 प्रोजेक्ट आपले कुठे जाऊ शकतात? राज्यस्तरीय जाऊ शकतात. परंतु गेल्या 10 वर्षापासून मी या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले प्रोजेक्ट जातच नाही. आणि गेले ढकलपास केली तरी राज्य पातळीवर आपण पोहोचत पुढे जातच नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना
माझी कळकळीची विनंती आहे सर्व शिक्षकांना, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक साहेबांना, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी सगळ्यांना, याच्यामध्ये आपण थोडंसं तन, मन आणि धन, पैसे जाऊ द्या, थोडेसे काय फरक पडतो. एखादा जर विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर आला तर आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या शाळेचं नाव मोठं होऊ शकतं. आणि तसं जर आपल्याला वाटतं नाव मोठं झाल्यानं काय होते, पोट भरते का, एकदा करून तर बघा, पोट भरते का नाही. झाल्याशिवाय कसं काय कळेल पोट भरते का नाही. ज्याचं नाव मोठं झालं त्याला विचारा की किती दिवसापासून जेवला नाही, तो म्हणजे 4 दिवस झाले जेवलोच नाही, कारण पोटच भरलेलं आहे त्यांचं आणि पोट भरतच असतं. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, आपण भरपूर वाईट गोष्टी करतो, ही एखादी वाईट गोष्ट एकदा करून बघायची. आपला विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर गेलाच पाहिजे. सगळेच म्हणतात वाईट गोष्ट आहे, एखादी वाईट गोष्ट होऊनच जाऊ द्या दारवेतून, काय अडचण आहे का. इथे मुसाचे महाराज विज्ञान महाविद्यालय ते तुम्हाला मदत करणारच आहेत. आपण साहेबांना नाही बोलू, तिथे आमचं कॉलेज आहे, साहेब आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून करू शकतो. अटल टिंकरिंग लॅब आहे, त्याचा प्रस्ताव आपल्या राळेला इज्जतून गेला, कोणाला मिळाला. अटल दिली का त्यांना यांचा एक दौरा करा तिथे, त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत. आणि शेवटचं जाता म्हणजे याच्यातून जे काही गोष्टी नवीन निर्माण होतील त्याचा शाळेला सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो, ज्याला आम्ही पैशाच्या भाषेत बोलल्याशिवाय लोकांना लक्षात येत नाही. त्याचं नाव आहे इंटरनल रेव्हेन्यू जनरेशन, IRG. आता शाळेंना अनुदान मिळणं हळूहळू कमी होत चाललेलं आहे. म्हणजे बांधकामाचं वगैरे तर आता मिळणेच कमी आहे, फक्त सॅलरी मिळत आहे. जसे आमचे मोठे महाविद्यालय आहेत त्यांना फक्त सॅलरीच मिळते, बाकी कोणत्याच गोष्टी आम्हाला मिळत. मग चालवायची कधी काय शाळा, त्याचं नाव आहे इंटरनल रेव्हेन्यू जनरेशन. शाळेनी सशक्त होऊन आपला आर्थिक भाग आपणच सांभाळावा, त्यासाठी हे सगळे प्रयोग करणे अतिशय आवश्यक. उदाहरण सांगतो, सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी, माती परीक्षण प्रयोगशाळा. मागे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माध्यमातून 50 शाळांना आपण प्रयोगशाळा दिली. सर किती? 50. तुमच्याकडे आहेच 11वी 12वी 10वीची प्रयोगशाळा आहे, बरोबर आहे. किती दिवसापासून उघडली असेल तुम्हालाच माहित. कपाट तर उघडलेलेच नाही, चंचू पात्र तिथेच पडून आहे. त्यांना जर बाहेर काढलं तर आपल्या शाळेसाठी प्रचंड फंड उभारू शकतो आणि आपली शाळा आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकते. हाही नवीन विचार आपण देणे काळाची गरज आहे असं मला वाटते. त्यासाठी सर्वांनी आपण कामाला लागावं आणि त्यासाठी लागणारी मदत जे काही आमच्या मंडळीकडून होईल आम्ही करू. सर्वांना पुन्हा एकदा 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी शुभेच्छा देतो. आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. या बहुमोल एका मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासारखं थोर व्यक्तिमत्व जर रिकामं असेल तर या जगामध्ये सगळं व्यक्ती रिकामे असलेले बरे. यानंतर आजच्या या विज्ञान प्रदर्शन सोहळ्याचं शेवटचं पुष्प म्हणजे आभार प्रदर्शनाचं. आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो या अभ्यासा इंग्रजी मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री कदम सर. सन्मान्य जाधव साहेब आपल्याशी हितगुज करतायत. 2च मिनिटं घेणार. मला माहिती आहे की विद्यार्थी वाट बघत आहे आणि शिक्षक सुद्धा थांबलेले आहेत, परंतु मी स्वतःला अनुग्रहित आणि भाग्यवान समजतो की माझे सरांशी परिचय झाला आणि अतिशय उपयुक्त असं तुम्हाला मार्गदर्शन केलं सायन्स विषयी. ते स्वतःच एक वैज्ञानिक आहे. मी जरी दिग्रस तालुक्यामध्ये वैज्ञानिकांना बोलवलं, परंतु सरांमध्ये खूप इंटेलेक्च्युअल त्यांचं क्वालिफिकेशन जर बघितलं तर PhD वेगवेगळ्या विषयामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांचं हातखंडा आहे. आणि अपेक्षित असं होतं की थोडीशी आमची नियोजनामध्ये थोडी कमी झाली. माझे शिक्षक भरपूर आले असते तर अजून त्याचा लाभ जे आहे कदाचित तुम्ही आता जे आहे ते खूप तुम्हाला वाटत असेल. सरांना तुम्ही ऐकलं तर खरंच हे लोक जे आहेत भाग्यवान आहे. मला सुद्धा ऐकायचं होतं आणि खूप वर्षांनी मी सरांसोबत मी आधीपासून जुळलेलो आहोत, परंतु सरांना बोलवलं, मला हे टायमिंग जे आहे ते मिळाली आणि त्यामुळे सीन स्पार्क इन द स्टुडंट, हे स्पार्क सरांमुळे आहे. आज जे कमी आहे ती वेळेची आहे आणि सरांनी एवढ्या
अतिशय बिझी शेड्यूल असतो त्यांचा वेळ मी मागून घेतला आणि त्यामुळे सर आले ते फक्त माझ्या प्रेमाखातर, कारण मी त्यांना जवळून बघितलेलं आहे. आणि दारव्हा या तालुक्यामध्ये सुद्धा एक इंटेलेक्च्युअल तुमची जी भूक आहे, आपण तर अन्न ग्रहण करत असतो, आपली भूक मिटवत असतो, परंतु त्याला काही मिटत नाही. आपली भूक मिटते ती जेव्हा आपल्याला इंटेलेक्च्युअल काहीतरी नॉलेज मिळते त्यामुळे. आणि एवढं नॉलेजेबल पर्सन माझ्या सोबत मी जुळलेला आहोत हे मी भाग्यवान समजतो. अजून माझे काही शिक्षक जर इथं आले असते तर त्यांना खूप लाभ घेता आला असता, परंतु त्यांचे मी विशेष आभार मानतो की सरांनी वेळ दिला माझ्यासाठी. एक केवळ मोबाईलचाच वापर केला, फोन यूज करून त्यांना बोललो आणि सर आलेत माझ्या प्रेमाखातर. ते इज अ व्हेरी प्रॉमिनंट डिग्निटरीज. त्यांचं मूल्य काय आहे मी जाणतो. ते आलेत त्याच्याबद्दल मी विशेष आभार मानतो. पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत माझी काही जरी चूक झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण सुद्धा अतिशय शांततेने ऐकून घेतलं. आम्ही येणारच तुमचे मॉडेल्स बघायला. ते विद्यार्थी सुद्धा अतिशय शांत होते, त्याबद्दल सुद्धा मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि एकंदरीत सर्वांचाच आभार मी मानून घेतो. माझे अँकरिंग केलं गडपाले सर, माझी सगळी टीम इथं उपस्थित झाली, त्याबद्दल मी सर्वांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एकदा आपण पुढे डॉक्टर एस व्ही आगरकर साहेबांचं स्वागत करूया. मनपूर्वक स्वागत. बंधूंनो, कित्येक पैसे खर्च करूनही आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन मिळत नाही, जे आपल्याला या ठिकाणी मोफत लाभ मिळाला. त्याबद्दल खरोखर आपल्या गट शिक्षण अधिकारी जाधव साहेबांचं मानावं तेवढा आभार कमीच आहे. तर शेवटचं पुष्प घेऊन येत आहे कदम सर. आजच्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या बिझी असलेल्या स्केड्यूलमधून त्यांनी अमूल्य वेळ आपल्याला उपलब्ध करून दिला, मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. BRCचे सर्व उपस्थित शिक्षक वर्ग, कर्मचारी यांचंही कार्यक्रमाला योगदान आणि उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचा मुख्य बिंदू, केंद्रबिंदू असलेले सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक यांचंही मी आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो.